सावदा शहरात ईदच्या पवित्र दिवशी दिसली एकतेची परंपरा। सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। सावदा पोलिसांनी केले स्वागत। एकता न्यूज सावदा प्रतिनिधी अजहर खान। सावदा शहरात ईद उल फित्रच्या पवित्र दिवशी एक अनोखी आणि हृदयस्पर्शी परंपरा पाळली जाते, जी एकतेचा आणि सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश देते। या परंपरेनुसार शहरातील सर्व धर्मांचे समाजसेवक, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य लोक एकत्र येतात। ते मुस्लिम बांधवांना ईदच्या नमाजसाठी येताना गळाभेट देतात आणि ईद मुबारकच्या शुभेच्छा देतात। या कार्यक्रमात सावदा पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम उपस्थित राहते। पोलिसांच्या वतीने येणाऱ्या मुस्लिम भावांना त्यांचे स्वागत केले जाते आणि शुभेच्छा दिल्या जातात। मुस्लिम बांधवही हिंदू भावांना गळाभेट देतात आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा देतात। हे दृश्य शहरातील सर्वधर्मी नागरिकांच्या एकतेचे आणि आपुलकीचे प्रतीक बनते। ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि सावदा शहराच्या ओळखीपैकी एक बनली आहे। यातून समाजात प्रेम, आदर आणि भाईचाऱ्याचा संदेश पसरतो। ईदच्या या खास दिवशी शहरवासी एकत्र येऊन दाखवतात की धर्म कोणताही असो, माणुसकी आणि एकतेची भावना सर्वोपरी आहे। सावदा शहरासाठी विशेष संदेश। सावदा शहराच्या प्रत्येक नागरिकाला ईद मुबारक। या पवित्र सणाच्या निमित्ताने आपली जुनी परंपरा, गळाभेट आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा आजही जिवंत आहे। ही परंपरा फक्त सण साजरा करण्याची नाही, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची, आदराने जगण्याची आणि सर्वधर्म समभावाने एकत्र राहण्याची आहे। सावदा शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर एकतेचे उज्ज्वल उदाहरण राहील। आपण सर्वजण मिळून हे बंधुभाव कायम राखूया, प्रेम आणि शांततेचा संदेश पसरवूया। ईदचा हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आपुलकी आणो। ईद मुबारक सावदा शहरवासी।